बघा, प्रफुल्ल पटलांचा स्वभाव कसा आहे हा मला तरी माहीत नाही, पण माझं काय खूप चांगलं होतं त्यांच्याबरोबर असंही नाही आहे. विषय एवढाच आहे की दादांना शेवटच्या काळामध्ये त्रास कोणाकडनं झाला हा दादांना माहीत होता आणि दादांच्या जवळच्या लोकांना माहीत होता. माझा प्रश्न एवढाच आहे की कदाचित काकींना, पार्थला, जयला प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं. अरे मग माहीत आहे नाही याच्यापेक्षा प्रफुल्ल पटलांनी दादांच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होतं. मग ही माहिती जवळ का ठेवली जाते? अजून बरेच विषय आहेत जे उद्या जाऊन मी त्या ठिकाणी कसं आहे, इन्व्हेस्टिगेशन होत असताना आपला मोठा नेता मित्र या सर्व घटनेमध्ये जर आपल्यापासून दुरावला असेल, नाहीतर ॲक्सिडेंट झाला असेल, तर मृत्यू झाला असेल, तर एका मित्राची जबाबदारी आहे ना की इन्व्हेस्टिगेशनला सगळी माहिती देणं. मी ओळखत होतो, मी गेलो होतो, हा माणूस तिथं दिसला, आज एव्हिएशन मंत्रीसुद्धा त्या लग्नाला तिथं होते. मग प्रफुल्ल पटलांनी समोर येऊन, प्रफुल्ल पटेल स्वतः माझे एव्हिएशन मंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे होते की अरे मंत्री तिथं मला दिसला होता, तर आमच्या दादांना न्याय मिळू शकत नाही, असं बोलायला पाहिजे होतं ना. का नाही झाली हिंमत? मग हिंमत झाली नाही त्याचं कारण वेगळं असू शकतं, म्हणून कुठेतरी खोलात गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. मग एका बाजूला मित्र होते, एका बाजूला आमचे नेते होते तुम्ही म्हणता, आणि दुसऱ्या बाजूला माहिती तुम्ही जर लपवत असाल तर कुठं ना कुठं तरी दाल में कुछ काला आहे असं आमचं स्पष्टपणे त्याच्यामध्ये मत आहे.